भाजपचं फोडाफोडीचं राजकारण हे आजपर्यंत आपण बघत आलेलो आहोत। ज्या विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवलेली होती, ठाकरेंची शिवसेना फोडली असेल किंवा राष्ट्रवादी फोडलेली असेल, अशा प्रकारच्या टीका भाजपवर झाल्या। मात्र आता भाजपच फुटायला कुठेतरी दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण बीड जिल्ह्यातून आता एक मोठी बातमी किंवा मोठा नेता हा पंकजाताई मुंडे यांची साथ सोडणार असल्याचं दिसून येत आहे किंवा एक बोललं जात आहे। आणि पंकजा मुंडेची साथ सोडल्यानंतर आता ते थेट अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत। नेमके ते नेते कोण आहेत, या सगळ्या गोष्टींचा नेमका आढावा काय आहे हेच आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, आपण जर पाहिलं, बीजेपीचा इतिहास राहिलेला आहे फोडाफोडीचा, फोडा राज्य करा अशा प्रकारचा इतिहास राहिलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टीवर विरोधक जोरदार टीका करत आहेत। संजय राऊत जर आपण पाहिलं तर रोज सकाळी त्यांची पत्रकार परिषद होत असते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एकाच पक्षाला टार्गेट केलं जातं, ते म्हणजे बीजेपी। त्यानंतर शिवसेनेनं सुद्धा बरेच ठाकरेंचे लोक, जे की ठाकरेंची शिवसेना वेगळी आणि शिंदेची शिवसेना वेगळी, आपण जर पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा बऱ्याच ठाकरेंच्या लोकांना हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये घेतलं, म्हणे नवे तर पूर्ण ठाकरेंचा पक्षच फोडला असं म्हणायला सुद्धा हरकत नाही। आणि या सगळ्या मागे खरा सूत्रधार हा बीजेपी होता किंवा बीजेपीनंच हे सगळं काय केलेलं होतं। कारण आपण जर पाहिलं तर शिंदेंना गुवाहाटीला न्यायचं, गुवाहाटीमध्ये बीजेपीचं सरकार होतं, गुवाहाटीला तिथं हॉटेलमध्ये बुक केलं आणि हॉटेलमध्ये राहायला त्यांची व्यवस्था केल्यानंतर अमित शहानी जी काय एकनाथ शिंदेंना ताकद दिली होती की आम्ही तुमच्या मागे चट्टानासारखे उभे आहोत, या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी बीजेपीनंच हे सगळं काही केलं असं विरोधकांचं म्हणणं आहे। आणि विरोधक आजही त्या गोष्टीवर टीका करतात किंवा आजही त्या गोष्टीवर ठाम आहेत। मात्र आता बीड जिल्ह्याचं राजकारण सुरुवातीपासूनच आपण जर पाहिलं तर चढ उताराचं राहिलेलं आहे। पंकजा मुंडे यांना कुठंतरी या 2-4 वर्षामध्ये हे राजकारण जड होताना दिसत आहे। कारण 2024ची विधानसभेची निवडणूक असावी किंवा आता जी काय झालेली खासदारकीची निवडणूक असावी, खासदारकीची आणि आमदारकीची निवडणूक, दोन्ही निवडणूक पंकजा मुंडे यांना बीजेपी पक्षाकडून तिकीट भेटले होते। मात्र असे काही त्यांना प्रॉब्लेम आले किंवा बीड जिल्ह्यातील लोकांना काय वाटलं काय माहिती, मात्र पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला। पंकजा मुंडे यांना साथ सोडणार असल्याचे 2 नेत्यांचे नाव म्हणजे राजाभाऊ मुंडे आणि बाबरे मुंडे। हे पंकजाताईचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि जे पंकजा मुंडे यांनी जो काही शब्द दिलेला होता तो शब्द कधीही पडू देत नव्हता किंवा पडू देत नसणारे असे हे दोन्ही नेते आहेत। आणि याच्यामुळे आता पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का मारला जातोय। कारण राजाभाऊ मुंडे हे जे कुटुंबीय आहे त्यांनी वडवणी नगरपालिका सुद्धा एखादी आणलेली होती आणि या सगळ्या गोष्टीमुळे मुंडे 2024ला सुद्धा बाबरी मुंडे किंवा राजाभाऊ मुंडे हे आपल्याकडे तिकीट मागत होते की वडवणीकडून आम्हाला, इकडून आमच्या विधानसभेकडून आम्हाला तिकीट बीजेपीकडून मिळवून द्या, पंकजाताईला सांगत होते। मात्र पंकजाताईंनी त्यावेळेस काही त्यांना तिकीट देता आलं नाही त्यांना, आणि त्यामुळे त्यांनी पंकजाताईंवर त्यावेळेस सुद्धा रुसले होते आणि त्यावेळेस सुद्धा अपक्ष निवडणूक ही लढली होती। मात्र आता थेट त्यांची साथ सोडलेली दिसत आहे आणि पंकजाताई मुंडेंची एक प्रकारे साथ सोडून ते आता थेट अजित दादा गटात प्रवेश करणार असल्याचं माहिती समोर येत आहे आणि 2-3 दिवसामध्ये हा प्रवेश जाहीर होणार असल्याचंही बोललं जात आहे। मित्रांनो, आता पंकजाताई मुंडे यावर नेमक्या काय व्यक्त होतील हे पाहणं तर महत्त्वाचंच आहे। मात्र त्यांचा आता खऱ्या अर्थानं जे काही महत्त्वाचा वाटा उचलणारे लोक आता पंकजाताई मुंडेंची साथ जर सोडणार असतील तर नेमकं पंकजाताई मुंडेंनी आता पुढल्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी ही नेमकी कशी करायला पाहिजे किंवा कसं निवडून येण्याची प्लॅनिंग करायला पाहिजे, तुमचं म्हणणं काय कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।